हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. हे पहा, आता मी ना लागलेली आहे संध्याकाळच्या कामाच्या तयारीला. मी आता थोडी वॉकिंगवरून आलेली आहे. आज दोन्ही पण मुलं घरीत होते आणि पहा मी आता ना मोठ्या दादाचा बेड आवरते, कारण ते दिवसभर त्या बेडमध्ये अभ्यास बी त्याचा तिथंच असतो आणि खाणं पिणं पण तिथंच असतं. आणि ह्या बेडवर ना छोटं झोपलेलं होतं, त्याला आता मी फिरून आल्याच्या नंतर झोपेतून उठवलं आणि बाहेर थोडं खेळायला लावलं होतं, सुट्टी होती म्हणून. आणि होमवर्क म्हणलं आल्याच्या नंतर कर, आणि शाळा असलीच नंतर मुलांना खेळायला बी भेटत नाही. हे पहा, आता मी सगळं पसारा आवरून झाडून घेतलेली आहे आणि मी पण फ्रेश झालेली आहे, कारण आता खूप टाईम झालेला आहे आणि मला स्वयंपाकाला पण लागायचं आहे. स्वयंपाकाच्या अगोदर मी ना मुलांना खायला करून देणार आहे, कारण संध्याकाळी जे लेट जेवतात त्यामुळं मग मी काय करत असते, त्यांना 6 वाजता परत थोडं खायला देत असते. मी फ्रेश झाल्याच्या नंतर दिवाबत्ती करून घेतली पहिली, कारण म्हणलं आता दिवाबत्ती झाल्याच नंतर लगेच लागायला दिवाबत्ती करून घेतली. आणि किचन परत मी साफ करून घेतला. आणि मी काल इडली केली होती ना, त्याच्यातलंच थोडं पीठ राहिलं होतं. त्यांना दोघांना पण विचारलं, खायची का इडली, तर हो म्हणले, आई दी म्हटले करून. मग मी त्यांना इडली लावायला इथं घेतली होती. मग इडली लावल्याच्या नंतर आहे ना, म्हणलं तुमच्या नंतर मला भुका सांगा काय येतं. इकडे इडलीचा कुकर लावला, तोपर्यंत मी भांडे घासून घेतले, कारण खूप भांडे पडले होते सकाळपासून. ते एक एक करता करता सकाळी गार लागलं म्हणून मी काही घासलेच नाही. तर आत्ता मी घासत आहे, कारण थोडं टाकीचं पाणी गरम होतं ना, त्यामुळं मग मी आत्ता भांडे घासायला घेतलेले आहेत. म्हणलं आता अगोदर भांडे घासून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते. पा मैत्रीण, आता माझे ना भांडे एवढे पडले होते ना सकाळपासून, एक एक करता करता मला जवळजवळ एवढे भांडे घासायला ना 15 ते 20 मिनिट गेले भांडे घासायला. कारण सगळेच निघले होते बारीक 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 करता करता, कारण मुलं घरी असल्यामुळे ना पाणी पिलं की टाक मागं, खाल्लं की टाक मागं. आणि मी भांडे बी घासून घेतले. आणि व्हाईट कपडे होते, छोट्या बेबीचा पण युनिफॉर्म व्हाईटच आहे आणि मालकाचा पण व्हाईटच असतो त्यांचा. मी काही मशीनला त्यांचे दोघा जणांचे कपडे लावत नाहीत, व्हाईट असते म्हणून ते मी हातावरच होते, कारण अचानक दुसऱ्या एखाद्या कपड्याचा कलर लागला तर व्हाईट कपड्याचा डाग निघत नाही. म्हणून मी काय करत असते, ह्यांचे कपडे ना दोघा जणांचे हातावरच होत असते. हे पण मी सकाळीच भिजत घातले होते, म्हणलं भांडे ते घासता वेळेस नंतर धुवून घेता येते. मी आता ते कपडे धुत आहे. कपडे धुल्याच्या नंतर मला आता परत स्वयंपाक करायचा आहे, मुलांच्या भुका वगैरे विचारून किती घ्यात. तर पहा ना, एवढा वेळ लागतो ना मैत्रिणी व्हाईट कपडे धुयाला. मालकाचे तर एवढे खराब होतात ना, खूप खराब होतात. मला खूप वेळ लागतो धुयाला ब्रशने त्यांनी घासून. पहा आता कपडे माझे धुवून झाले. हे पहा, आता माझे कपडे धुवून झालेले आहेत. मी काय पिळायला मशीनमध्ये टाकले नाहीत, कारण लगेच लागणार नव्हते, त्यामुळे मी ना हायाशी सुकत घातले. सुकतात ते 1-2 दिवसामध्ये. चला मैत्रिणी, मला आता कपडे धुवून झालेले आहेत, परत आता स्वयंपाकाला लागायचं आहे. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.